आता तुझी सावली सुद्धा मी ऋषीवर पडू देणार नाही। आणि कमळे, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या ऋषीला जर काही झालं ना तर माझ्याहून वाईट कोणी नाही। निघ, चल निघ। ऋषीच्या आसपासही दिसायचं नाही। चुकूनही चूक केलीस ना तर याद राख। अँड नाउ गेट लॉस्ट। कमळे, तुझी काय बी चूक नाही, तरी बी सगळं का ऐकून घ्यायलीस? नाही, माझी चूक नाही तर मी ऐकून घेणार नाही। मॅडम थांबा। मॅडम, तुम्ही मला इथनं हकलून लावायलाय, माझ्यावर आरोप केलास, माझ्यावर हात उगारला। मान्य आहे, मी ऋषी सरांसोबत होतो, सगळं मान्य आहे। तुमच्या लेखाला काहीतरी झालंय म्हणल्यावर तुम्हासनी त्रास होणारच, साहजिकच आहे। पण म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही माझ्यावर असला आरोप कराल? 2 मिनिटं विचार तरी करून बघा। तुम्ही मोठे आहेसा म्हणून अजून हक्कानं 4 कानाखाली द्या, पण हे असलं चुकीचा आरोप करू नका। मला नाही सहन होत ते, आणि मी खरंच सांगायलो, हे माझ्यामुळे झालेलं नाही। हो, ऋषी सरांनी आजवर मला लय मदत केली। त्या देवासारख्या माणसाला काहीतरी त्रास होईल, काहीतरी होईल असं मी विचार पण कसा करेन? तुम्हासनी वाटतंय ना मी इथनं जावं? मग फक्त ते एकदा मला त्यासने भेटू द्या प्लीज, बस एकदा। ही तुझी नाटकं ना आता बंद कर। तुझी ही नाटकं बघून ना माझा ऋषी पागळेल, कारण तो आहेच भोळा भाबडा। पण मी नाही, मी नाही। तुला एकदा जे सांगितलं ना ते लक्षात ठेव।